नव्याने सरकार तीन पक्षाचं सरकार आल्यानंतर सरकार सातत्याने जनतेला फसवण्याच्या घोषणा करत आहे। आज सरकारप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार हे लोक जनतेला फसवत आहेत आणि कोणतीही घटना राज्याची समजा कोरोना काळातली खुली झाली तर मी पत्राने केली, मग ते विरोधी पक्षाचे आमदार पण आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार पण मी केली असे सांगतायत। आज त्या भागाचे वैभव नाईक दशावतारांचा मी केला, पण ते राज्याचा विषय होता, तो राज्यातल्या सांस्कृतिक विभागाने पुन्हा ओपन केला म्हणून या भागाचे आमदार मी किल्ले ओपन केले म्हणून सांगतात। आज ह्या प्रकारचं सांगून जनतेला फसवण्याचं काम आणि जनतेला कुठेतरी आपण काहीतरी करतो दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचप्रमाणे सरकारही त्याच्या प्रकारचं करत आहे। सरकारने दिवाळीच्या तोंडावरती शेतकऱ्यांच्या पावसाच्या नुकसानीची जी असलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार अशा प्रकारचं त्यांनी घोषणा केली। जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पण जिल्ह्याला 5.5 कोटी रुपये आलेत आणि दिवाळीपूर्वी ते पैसे तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जातील म्हणजे जनतेला तिथेही फसवलं। जनतेच्या जी जनता दिवाळीच्या आशेवरती राहिली त्या जनतेची दिवाळी निराशा करून सोडली। त्याचप्रमाणे मच्छीमारांच्या पॅकेजबद्दल पण अशाच प्रकारची घोषणा केली, पण मच्छीमारांच्या पण पॅकेजबाबत अनेक त्रुटी अनेक असलेल्या अडचणीमुळे मच्छीमारांना पण पॅकेज ते मिळू शकलं नाही। आज विजेच्या बाबतीत कोरोना काळामध्ये खुद्द मंत्र्यांनी राज्य सरकारने यामध्ये माफी देण्यासाठी किंवा यामध्ये कोणत्याही प्रकारच्या असलेल्या विजेचे दर कमी करण्यासाठी जे भरमसाठ वाढलेले विजेचे दर जनता त्यातून हैराण झालेली आहे। या हैराणी काळातले विजेच्या दराबाबत म्हणजे लाखो रुपयाची बिलं आली आहेत, काही हजारो रुपयाची बिलं आली आहेत, शेकड्यात येणारी हजारात येणारी लाखोत आली आहेत। त्या सर्वांनी आज त्रस्त झालेले असताना जनतेला गेले 8 महिने राज्याचे ऊर्जा मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे विजेचे दर जनता त्यातून हैराण झालेली आहे। या हैराणी काळातले विजेच्या दराबाबत म्हणजे लाखो रुपयाची बिलं आली आहेत, काही हजारो रुपयाची बिलं आली आहेत, शेकड्यात येणारी हजारात येणारी लाखोत आली आहेत। त्या सर्वांनी आज त्रस्त झालेले असताना जनतेला गेले 8 महिने राज्याचे ऊर्जा मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की आपण याच्यामध्ये विजेच्या मध्ये दर सवलत देणार आणि हे करणार, आणि ऐन दिवाळीच्या आधी फटाका फोडून जनतेला शॉक देण्याचं काम केलेलं आहे। त्याबाबत मुंबईमध्ये आजच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजसाहेबांनी बैठक बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये उद्याची या वीज वाढीबाबत जे निर्णय घेण्याचा जो आंदोलनाचा निर्णय घेण्याचा ठरेल ते आंदोलन जिल्ह्यातही केलं जाणार आहे। यासाठी हा मनसेचा प्रश्न नसून सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे, सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे। वीज बिल ही सर्वसामान्य जनतेला भेडसावणारा, सर्वसामान्य जनतेला शॉक देणारा विषय आहे। त्या असलेल्या आंदोलनामध्ये सर्व जनतेने पण सहकार्य करण्याची गरज आहे। नुसतं मनसे करते आहे म्हणून न राहता जनतेने करण्याचा पक्ष आहे। त्यामुळे या सरकारवरती जनतेने विश्वास न ठेवता आणि जनतेवरचा विश्वास राहिला नसल्यामुळे आज राजसाहेबांच्या असलेल्या कृष्णकुंजवर प्रत्येक घटक आज आपले प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी जात आहेत आणि ते प्रश्न काही सुटत आहेत। आणि या प्रश्नाबाबत पण राजसाहेबांनी माननीय राज्यपालांना भेटलेले आहेत, माननीय आमचे काही शिष्टमंडळ अर्थमंत्र्यांना भेटलेले आहेत, तरी कोणत्या प्रकारची आश्वासने दिली पाळली नाहीत। या विरोधात मनसे आता रस्त्यावर उतरण्याचे ठरवतील, तो हा निर्णय या जिल्ह्यात राबवला जाईल। त्याकरता उद्या 20 रोजी सकाळी 10 वाजता कणकवली मुख्य कार्यालयामध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे। आमच्यासमोर उभा राहिलेला आहे। असे सर्वच प्रश्नाबाबत आम्ही DIGना आणि मंत्र्यांना आणि SPना पत्र लिहून आम्ही दाद मागणार आहोत। आणि आमचं जे आंदोलन आहे तर मग येत्या काही दिवसातच आम्ही या दारूबंदी, मटका, जुगार, अनैतिक धंदे या विरोधात पोलीस प्रशासनाच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल। कारण पोलीस हाकेच्या अंतरावर, पोलिसांच्या हाकेच्या अंतरावर असलेले मटकेवाले, पोलिसच्या हाकेच्या अंतरावर असलेले दारू विकणारे हे पोलीस स्टेशनला सर्व माहिती असताना त्यांच्यावर अनेक लोकांचे दारू विकणाऱ्या लोकांबरोबरचे फोटो काही आमच्या कार्यकर्त्यांकडे आहेत की त्या पोलिसांबरोबर दारू विकणारा मनुष्य तिथे आहे, अशा प्रकारचे आहेत। त्याबाबत आम्ही पोलखोल करू आणि ह्या असलेल्या सर्व लोकांवरती नियंत्रण आणण्यासाठी स्वतः मनसेला त्या ठिकाणी धाड घालावी लागेल
अशा प्रकारचं आम्ही कार्यशेवटी करणार आहोत जनतेसाठी. आज जनता याच्यामध्ये हैराण झालेली आहे. अंमली पदार्थ या ठिकाणी सेवन करणारी तरुण मुलं येत आहेत. आज दारू पिण्यासाठी सहजगतीने दारू मिळणारी मुलं ती दारूच्या व्यसनी गेलेले आहेत आणि अशातूनच गुन्हे घडत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडतो आहे. यावर तर नियंत्रण करणारे जे दारूबंदी खातं आणि पोलीस यांनी एकत्रित कारवाई करण्याची गरज आहे. ज्या बारवाल्यांकडून तुम्ही कर घेता त्याच बारवाल्यांकडून कर घेत असताना विना परवानी गोवा बनवण्याची दारू जी विकली जाते त्यांच्यावर या दारूबंदी विभागाने खऱ्या अर्थाने कारवाई करण्याची गरज आहे. पण त्यातलेच असलेले धारीतले शुक्राचार्य, काही शिपाई आपण अधिकारी असल्यासारखे लोकांना दाखवतात, काही ड्रायव्हर आपण अधिकारी असल्यासारखे लोकांना दाखवतात आणि त्यांच्यावरती धाडी घालतात आणि धाडीत पकडलेला माल आपल्या घरी नेऊन ठेवतात. अशा प्रकारची माहिती आमच्याकडे आलेली आहे. काही ठिकाणी पोलीस अशा प्रकारचे गुन्हे दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी गुन्हे न करता त्या वेगळ्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जनतेला आणि असलेला हा पोलिसांवरचा विश्वास आता उडत चाललेला आहे. कारण जनता किंवा सर्वसामान्य नागरिक आपल्या मुलींवरती झालेले अत्याचार सांगून कुठेतरी त्याला शासन व्हावं म्हणून प्रयत्न करत असताना कुडाळ तालुक्यात पण अशा प्रकारचा जो प्रकार घडला त्या प्रकाराबाबत जर परप्रांतीय जरी असली तरी ती महिला भगिनी किंवा महिला आपल्या असल्या मुलीसारखी मुलगी होती. त्या मुलीवरती असा प्रकार होत असताना आणि अशा प्रकारचे पोलीस काहीतरी जबाब घेऊन त्यांना तुम्हाला कोर्टात जावं लागेल, तुम्हाला वकील द्यावं लागेल अशा प्रकारची कारणं सांगून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करून, धीर देण्याच्याऐवजी घाबरवण्याचा प्रयत्न करून ते केल्यामुळे ते कुटुंब आमच्याकडे आलं आणि कुटुंब आमच्याकडे आल्यानंतर सावंतवाडी DYSPकडे हे प्रकरण आम्ही बोलल्यानंतर त्यांना व्यक्तींना पाठवल्यानंतर सावंतवाडी DYSPचं खऱ्या अर्थाने महिला असून त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. त्यांनी तातडीने निर्णय घेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करून पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्या दबावाखाली त्यांच्या असलेल्या आदेशामुळेच दुसऱ्या दिवशी त्या मुलाला आणलं आणि अटक केलं. खऱ्या अर्थाने हा गुन्हा घडला त्या दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला आलेला तो गृहस्थ त्याला अटक करण्याची गरज होती, पण त्या ठिकाणी अटक न करता त्याला सोडून दिलं आणि त्याच्यावरून काही आर्थिक व्यवहार केला. हे आता जनतेमधली कुजबूज लोकांपर्यंत येऊ लागलेली आहे. पण अशा गुन्ह्यांवरती पोलिसांनी नक्कीच कारवाई केली पाहिजे. आज माणगावमधला जो प्रकार घडल्यानंतर माणगावमध्ये कोणतरी एक पोलीस दर 10 तारखेला महिन्याला 40,000 रुपये हप्ता आणतोय आणि त्यातून जे प्रत्येक घराघरात गावागावात जे दारूचे धंदे पसरलेले आहेत त्यामुळे अशा प्रकारचा होत असेल. त्याचप्रमाणे जर बांध्यावरून निघालेली गाडी चिपळूणला पकडली जाते, 21 लाखाचा मुद्देमाल पकडला जातो, तर ह्या जिल्ह्याच्या सीमेवरून ती गाडी पास कशी झाली हाही प्रश्न आमच्यासमोर उभा राहिलेला आहे. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो विसरू नका LBN ॲडव्हर्टायझिंग चॅनल सबस्क्राईब करायला.